ठळक बातम्या। सोलापूर येथे विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी भरले लोकसभेसाठी अर्ज। अक्कलकोट शहर तालुक्यात रंगपंचमी साजरी। आणि शिवपुरी येथे मुख्य महासोमयाग सोहळा संपन्न। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले। काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले। 4 हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मिरवणूक सुरू झाली। या मिरवणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे विविध तालुक्यातील पदाधिकारी, आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार सिद्धाराम मैत्रे, आमदार प्रणिती शिंदे, धर्मराज काडादी, शंकर मैत्रे, राजन पाटील, भारत जाधव, संतोष पवार, उज्ज्वलाताई शिंदे, राजशेखर शिवदारे, विश्वनाथ चाकोते, सिद्धाराम चाकोते, आमदार रामहरी रुपनर आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रकाश आंबेडकर यांनी न्यू बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले। यानंतर मिरवणुकीने प्रकाश आंबेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले। वंचित बहुजन आघाडीच्या मिरवणुकीत लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच भागातून वंचित आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते। भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। गांधीनगर येथील हेरिटेज लॉन्स येथे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपा शिवसेना युतीचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख आदींसह भाजपा शिवसेनेचे नेते मंडळी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते। अक्कलकोट शहर व तालुक्यात सर्वत्र रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आबालवृद्धांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांना विविध रंग लावत शुभेच्छा दिल्या। अक्कलकोट शहरात सकाळपासूनच रंगपंचमीचा उत्साह पाहण्यास मिळाला। बालगोपाळांपासून ते युवक वर्गात रंगपंचमीचे आकर्षण पाहण्यास मिळाले। कारंजा चौक, राजे फत्तेसिंह चौक, एवन चौक, बस स्थानकाजवळील राजे शिवाजी चौक, बेडर कन्हैया चौक आदींसह विविध ठिकाणी युवकांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांना रंग लावत जल्लोष केला। काही भागात हलगीच्या तसेच डॉल्बीच्या तालावर युवकांनी नाचत रंगाची उधळण केली। अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिवपुरी येथे रविवारी रात्री मुख्य महासोमयाग यज्ञ सोहळा पार पडला। यावेळी हजारो भाविकांनी यज्ञकुंडाचे दर्शन घेतले। सायंकाळी 6:33 विश्व शांतीसाठी हजारो अनुयायांनी सामूहिक अग्निहोत्र करून विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली। या सोहळ्यासाठी सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, देहू संस्थानचे अध्यक्ष शिवाजी मोरे, महापौर शोभाताई बनशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोलराजे भोसले, नगराध्यक्षा शोभा खेडगी, डॉक्टर गिरिजा राजीमवाले, अभिजित सिंग, दिलीप सिद्धे आदी मान्यवरांनी हजेरी लावली। डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांनी मार्गदर्शन केले। मानव जन्माला येत असताना परमेश्वराने स्वतःबरोबर जगाचे कल्याण करण्याचा संदेश दिला आहे। अग्निहोत्र हे विश्व कल्याणाचे प्रतीक आहे। ते कुण्या जाती धर्माचे नाही, ते मानवासाठी आहे असे प्रतिपादन डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले। या प्रसंगी शिवाजी मोरे, मृणालिनी फडणवीस, शोभा बनशेट्टी यांनी आपले विचार व्यक्त केले। दिवसभरात एकूण 3 विधी पार पडले। त्यामध्ये सकाळी प्रात सवन, दुपारी माध्यम दिन सवन, सायंकाळी तृतीय सवन सोहळा पार पडला।